तर मंडळी अशा प्रकारे या घाटातून पुढे गेल्यावरच आपल्याला रायगड दिसतो। तर बघा आता या नजाऱ्यापासून आता थोडं अंतर दूर आणि बघा आता आपला समोर दिसणार आहे तो म्हणजेच आपल्या महाराजांचा रायगड। महाराष्ट्राची शान बोलतात ना ती हीच खरी आहे, रायगड। तर गायज बघा इथे योगासन चाललेलं आहे। ही बसली मग आता मी उठलो जाता आम्ही जाऊ गड्डावर ना घरा गायज आम्ही वारीला चाललेलो आहे बघा। एकदमच शिवस्पर्श ढोलच्या पथकाचे 100 मेंबर घेऊन आम्ही रायगडची मोहीम आलेलो आणि तिथे खूप सर्वांनी आनंदात मोहीम साजरी केली। आपण बोलतो ना स्वर्ग हे वरती आहे, ते तुमचं चुकीचं आहे। खरा स्वर्ग आपल्या रायगडावर आहे, इकडे या। उतरायची इच्छा नाही, बांधू मग टेंट बांधू तुला, मग टेंट बांधू काय राशील। तर नमस्कार मंडळी सर्वांना, जय शिवराय। आणि पुन्हा एकदा आपली सकाळ होत आहे आणि हा दुसरा पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा। तर बघा पूर्णपणे आम्ही घाटामध्ये आहेत, पहिल्यांदा घाट ओढून आम्ही पूर्णपणे पोचलो गडावरती। तर गडावरती न जाता आम्ही फक्त डायरेक्ट रस्त्यावरच आहेत अजून। तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बघा घाट कसे आहेत आणि आमची बस म्हणजे कुठल्या रस्त्यावर जाते कुठल्याने तुम्हाला दिसत आहे। तर आता थोड्याच अंतरावर गेल्यावर आपल्याला एकदम असा म्हणजे सकाळचा व्ह्यू जो आपला गड कसा दिसतो कसा नाही ते म्हणजेच कोण, रायगड। रायगडचा नजारा तुम्हाला बघायचा आहे तर बघा हा बघा थोड्या अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला रायगडाचा व्ह्यू भेटणार आहे। तर चला मंडळी बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका, भरपूर मजा येणार आहे। तो बघा हा आपला आहे रायगड। तर दिसलं तुम्हाला, आणि हा सकाळचा व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकता बघा तिकडं टकमक टोक आणि नंतर मग हा पूर्ण रायगडचा नजारा। तर बघू शकता भरपूर मजा येणार आहे। हे बघा पहिल्यांदा गोधऱ्या बिद्रा घेऊन आले, पहिल्याच कॉमेडी झालेली आहे, अजून किती कॉमेडी होईल ते सांगू शकतो, लय मजा येणार आहे। ही बाबा ही बघ, हे केक बी खाल्लास का नाही, ऍक्शन बघ। हे बघा चंगू मंगू आता मी उठलो जाता आम्ही जाऊ गड्डावर ना घरा। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तर गायज बघा इथे योगासन चाललेलं आहे। ही बसली रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। ती उठली योगा, ये बाबा ये भवानी वाला। ये बघा गड जराच आहे ना, गड स्ट्रॉंग बनवता नाही झाला काय रे, थांबला माणसा बाहेर आली म्हणून रे, नाही तर एकदम भरावर झाला असता। बघा काय बघू शकता। आणि आता आपण इथं मशरी विषरी करूया आणि नंतर मी इथून निघूया। आपण आंघोळ बिंघोळ घरातूनच सगळं करून आलेलो आहे। तर चला गायज आम्ही वारीला चाललेलो आहे बघा। कुठे गेलो आपण राजमाता जिजाऊच्या समाधीपाशी झालो, समाधीचं दर्शन घेऊ, नंतर आपण रायगडच्या काळात सुरुवात करू। ओके सर्व काय चाललो आपल्या शिवरायांची म्हणजेच आई आहे त्यांचं दर्शन घेऊ, कारण की म्हणजे त्यांना गडावर चढता येत नव्हतं म्हणून हा पाचड गावाजवळ त्यांच्यासाठी हा बांधलेला महल आहे। एक प्रकारचा हा मेलच होता, पण ह्या आत्ताची त्याची तटबंदी वरची धासळलेली आहे आणि बाकी हे आता राहिलेले आहे ना ते असे आहे। तर बघा पोरं आली दर्शन घेऊन, आता आपणही जाऊया आणि जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेऊया। तर बघा तुलस म्हणजे स्त्रियांचं प्रतीक म्हणून तुलस। राजमाता जिजाऊ मासाहेब ह्या कोण होत्या तर शिवरायांची आई।
कोणाची? तर छत्रपती शिवाजी महाराजांची आई होती. तर ह्या वाघाला निर्माण करण्यासाठी ह्या आईने किती वेदना सहन केल्या असतील हे फक्त एक आईच ओळखू शकते. तर ह्या आईने शूरवीर योद्धा जन्माला आणलेलं त्याचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि या आऊसाहेबांचंच म्हणजेच राजमाता जिजाऊ महासाहेबांची ही समाधी स्थळ आहे ना, ती पाछाड गावाजवळ आहे. कारण की पाछाड गावाजवळ का? तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा महल म्हणजेच कोणचा? त्यांच्या आईचं महल हा पाछाड गावाजवळ ठेवलेलं. कारण की आईंना गडावरून उतरताना गडावरून चढताना खूप वेदना सहन करायला लागत होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईंसाठी इथेच महल केला आणि हा महल झाला त्यांचा समाधीस्थळ. म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर पाछाड गावामध्ये आलात तर आऊसाहेबांचं नक्कीच दर्शन घ्या आणि नंतर ह्या समाधीस्थळपासून तुम्ही रायगड चढायला सुरुवात करा. तर चला मंडळी, आता जाऊ आपण पूर्ण हा स्थळ आहे ना तो एक्सप्लोअर करू. म्हणजेच काय, पाछाड गावाजवळ जेवढं काय असेल ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मंडळी, बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. बघा, पूर्वी ह्या टाईपमध्ये होतं आणि सध्याच परिस्थिती ह्या टाईपमध्ये. चला दर्शन तिकडं आहे, तिकडं आहे. काय जो स्ट्रक्चर आहे ना तो आत्ताच्या काळातला आहे. जो पूर्वीच्या काळातला स्ट्रक्चर होता ना इथला, जो मोठमोठे महल होते इथे, ते पूर्णपणे ढासळले गेले. ढासळल्यानंतर मग हे आता ह्या पद्धतीत तटबंदी केलेली आहे. म्हणजे तुम्हाला पूर्वीचं बघायला ना अजून सर काम चालू आहे. जरी तुम्ही रायगडावर गेलात वरती तर किल्ला तर बोलू शकत नाही, तर रायगडावर गडाचं जे काम आहे तो पण आत्ता चालू आहे अजून सर. कारण की प्रॉपर त्यांना जसा पहिल्या रायगड होता ना महाराजांच्या काळात, तसाच त्यांना रायगड आत्ताही बनवायचं आहे. म्हणजे त्याच स्ट्रक्चरमध्ये. तर होईल, अजून किती दिवस लागतील, किती महिने लागतील, किती वर्ष लागतील का माहीत नाही, पण लवकर ते तसं होणार आहे. तर चला जाऊ आता आपण, आता थेट जाऊ आपण रायगडाची सवारी करू. म्हणजे गड चढायला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण आहेत पाछाड गावात, जिथं जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे. तर आता इथून जाणार आहेत आपण गडाजवळ आणि गडाजवळ गेल्यावर मी तुम्हाला पूर्णपणे गड एक्सप्लोअर करतो जेवढं मला माहीत आहे तेवढं. तर चला मंडळी, जाऊ आता आपण तिकडं. सर्व एकच बघा आणि टाकू नका बाटल्या बिटल्या आणि काय तुम्ही कॅडबरी खा किंवा बिस्किट पुढं नेशिव काय नेशिव ते कागदात जे असतील तर आपल्या खिशात घेऊन या, खाली वापस घेऊन या, वरती घेऊन टाकू नका, बांधून करू नका. दर्शन का दर्शन. तर गाईज बघा, अशा प्रकारे आमची सगळी मंडळी चालली गडाच्या दिशेने. शिवाजी महाराज की जय. हर हर अरे पोरींचा सेक्रेटरी आला पोरींचा. जय महादेव. ही आहे सोलोनीची इच्छा होती बरेच वर्षापासून की रायगडावर जायचं होतं, रायगडावर बघायचं होतं, रायगड कसा दिसते कसा नाही ते सगळं बघायचं होतं. तर मी कसं वाटला आता आले, एक नंबर दिसता जाऊन. हो माय गॉड, थोडं टच झालं. तर गायच बघू शकता, जाऊ आपण रायगडावर आणि बघू कसं रायगड दिसत. कसा ना पहिले आपण आलेलो, पण आताची जी तटबंदी आहे ना ती पुन्हा म्हणजे दुरुस्ती केलेली आहे आणि दुरुस्ती करून आता नव्याने जरा बांधकाम केलेलं आहे. त्याच्यामुळं आता अजून बघायला जरा मजा वाटेल. कारण की महाराजांची जी तटबंदी आहे ती पहिल्याची ती पूर्णपणे म्हणजे तुला माहिती आहे गड आपला
14 ते काहीतरी 12 का 13 दिवस गड नुसता जलत होता. हां, लढाई चालू होती आणि गड पूर्णपणे जलत होता तो 14 दिवस. म्हणून तर ते पूर्ण जे सागाची लाकडं वगैरे होती ना ती पूर्णपणे म्हणजे हे झालं, जलून राग झाली त्याची. मग फक्त राहिलं काय ते म्हणजे आपले दगड बांधकाम आहे ना, वीड बांधकाम दगड बांधकाम तेच फक्त राहिलं, बाकी काय. चला जावं पण आता वरती ना बघू. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर 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 भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, जय बजरंगबली, जय बजरंगबली. बूम. श्रीमान रायगड. रायगडवर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. एक आहे ते म्हणजे पायवाट आहे, दुसरं आहे ते चित्त दरवाजा आणि तिसरं आहे ते रोपवे मार्ग. तुम्हाला जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. त्या 3 मार्गामधून तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, रायगडची उंची आहे ती म्हणजे 1350 फूट आणि समुद्रसपाटीपासून उंची आहे ती म्हणजे 2851 फूट एवढी आहे. आपल्याला हा रायगड बघण्यासाठी किमान 2 ते 3 दिवस लागतात. हा जो रायगड गड आहे ना तो पूर्ण 1200 एकरमध्ये मोडला जातो आणि त्यातच 100 एकर हा पठार भाग आहे म्हणजे दगडी भाग. आणि जर मंडळी तुम्ही इथं रायगडवर जर व्हिजिट करणार असाल तर तुम्ही गाईड घ्या, गायडर्स, आणि त्या गायडरसोबत तुम्ही राहा. कारण की तो गायडर्स आहे ना तो लवकरात लवकर तुमचं म्हणजे गड फिरून तो तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. एकूण 22 पॉईंट आहेत बघण्यासारखं. आम्ही पण गडावर चढलो, म्हणजेच काय आमच्यातलंच 2-3 जण होते, त्यांना तर ह्या गडाबद्दल सगळंच माहीत होतं. म्हणून आमची पण मंडळी लय हौशीनी आणि लय जोशनी गड चढायला सुरुवात केली. पहिला काहीच वाटलं नव्हतं, कारण की सगळेजण हौशीमध्ये चढत होते. कारण की तेच बोलतात ना की शिवरायांचं रक्त नसानसामध्ये धावतं, तसं आमचं पाय पण नसानसामध्ये धावत चाललेत. आम्हाला कुठलीही कमी पडली नव्हती, कारण की आम्हाला गडावर सगळी सोयीस्कर होती. पाणी बोललात ना तर पाण्याची पण आम्हाला सोय झालेली, कारण की जो 12 महिने झरा वाळायचा ना त्याच्यातूनच मी पाणी घेतलेला. पाणी पण एवढा प्युअर होता ना, ते बिस्लर पण त्याच्याशिवाय फिक्की पडलेली. आमचे मावले असे चढायला लागले की पहिल्या गडावर कधी चढतो ना कधी नाही, ह्याच्यातलं काही एक्सपिरियन्स नव्हते ते पण माणसं चढलेली. म्हणजेच आमचीच कोण भाविक भक्त असतील ना तीच सगळी गडावर चढलेली. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा सह्याद्री कशी रंगलेली ना कशी नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि हा बघताना तुम्ही चुना मळण्याची पहिल्याची प्रथा ही अशी होती, ह्या आखाड्यामध्येच पहिल्याच्या काळामध्ये चुना मळायचं. आणि नंतर मग हे बघता आम्ही वर गेलो. वर जाताच तर मी पूर्णपणे सह्याद्री बघितली. सह्याद्री एवढी सुंदर दिसत होती, तर मला तर वाटत होतं की गडावरून आपण खालीच नाही आलं पाहिजे, तिथंच राहिलं पाहिजे. कारण की एवढी सह्याद्री सुंदर आणि सुशिक्षित दिसत होती की मन भरून गेलेलं. कारण की रायगडावर गेल्यावर तुमचंही मन भरून जाईल. तर मंडळी, तुम्हाला हा समोरचा डोंगर दिसतोय का, त्याला बोलतात पोटल्याचा डोंगर. जेव्हा इंग्रजांनी हा गडावर म्हणजेच रायगडावर हल्ला केला तेव्हा हा गड आहे ना तो कमीत कमी 10 ते 12 दिवस असाच जलत होता. तेव्हा नंतर मग गडावरती जे लाकडाचं किंवा सागाचं वगैरे काय होतं ते सगळं जलून राख झालं. राहिलं काय, फक्त वीड बांधकाम आणि दगडबाम एवढंच फक्त राहिलेलं. आम्ही आता आलो बुरुजापाशी. हा कुठं, तर हा चित्त दरवाजाचा बुरुज आहे. तर ह्या बुरुजापाशी आलो आणि नंतर मग इथून जाता आपल्याला म्हणजेच श्री मारुतीरायाचं दर्शन करायचं आहे. कारण की इथे श्री मारुतीरायाची मूर्त आहे. तर इथून जय श्रीराम करून आपण इथून बुरुजावरून सरळ जाऊ आपण वरती. वर गेल्यावर तुम्हाला मी अजून दाखवतो. तर पहिल्यांदा जाऊ आपण आणि श्री मारुतीरायाचं दर्शन घेऊया. तर चला मंडळी, बघत राहा व्हिडिओला, काय स्किप करू नका. व्हिडिओ स्किप कराल तर तुम्ही हा रायगडावरचा इतिहास कधी बघाल कधी नाही मला माहीत नाही. तर चला मंडळी जाऊ. ह्या बुरुजाचं काम हे आत्ता स्ट्रक्चर जरा चांगल्या पद्धतीनेच ठामपणे उभं केलेलं आहे. पहिल्याच्या याच्यामध्ये ते सगळं बुरुज होतं ना, ह्या स्ट्रक्चर हा पहिल्या
पूर्णपणे ढासळलेला. आता हा नव्याने जरा ओपन म्हणजे बनवून घेतलेला आहे. आणि हा बघा इथे आहे श्री मारुतीरायाची मूर्त. जर तुम्ही कधी गडावर येत असाल तर नक्कीच मारुतीरायाचं दर्शन घ्या आणि नंतर मग इथून दर्शन घेतल्यावर गड चढायला सुरुवात करा. आमच्यात पण शिवभक्तांनी दर्शन घेतले मारुतीरायाचं आणि नंतर मग इथून आपली सरळ पायवाट असते त्या पायवाटाच्या दिशेने चढायला लागले. तर मंडळी तुम्ही पण या आणि ह्या मारुतीरायाचं दर्शन घ्या. तर बोला जय श्रीराम. तर चला मंडळी भेटू पुढे आता. तर बघा बघू शकता कारण की हा बांधकाम आहे ना तो आत्ताचा आहे. आणि बघा आता रेती वगैरे टाकलेली आहे. आत्ताच त्याचा भक्कम केलेला आहे. पूर्वीचा जो बांधकाम होता तो पूर्णपणे ढासळलेला आहे आणि आता नव्याने उभा केलेला आहे. तर गाईज बघा हात द्यावा लागतं अध्यक्षाला. अध्यक्षाला हात द्यावा लागतं आम्हाला. पेशंट ठेवा आणि सावकाश चला. टिकू टिकू कसलं जोश मध्ये आलेलं वरती ना. आता बघा पूर्णपणे जोश यांचा उतरलेला आहे. तर गाईज बघूया ना विचारूया पहिला. हे बघा हे काय कसं वाटतंय. मस्त ओके विजयदा काय वाटतं दमलास. हे तुला वाटतं आम्ही मस्त वाटतं तुला एकदम मस्त. कारण का थांबलो नवीन मुलं आहेत ते फर्स्ट टाइम आला त्यांच्याबरोबर थांबायला लागते. थोडा ब्रेक घेत जायला लागतं. म्हणजे आपल्याला काय ना आता डबलचं सुरू. अजय तुला असं वाटतंय 5% रस्ता आता पार झाला तरी पण आता फासफूस करतात. एक्सपिरियन्स आहे ना तुला गड चढायचा. एक्सपिरियन्स आपण 1 वर्ष गॅप पडला राज्याभिषेकचा. कारण की आपण गावाला गेलो त्याच्यामुळे राज्याभिषेक आलो त्याच्यामुळे थोडा. आणि आता सर्व पायऱ्या पण झाल्या त्याच्यामुळे थोडा चढायला पण थोडा त्रास किचकट वाटतंय ना जरा. लिंबू पाणी तर काय बघा हे बघा अध्यक्ष मेन अध्यक्ष होते. आई आम्हाला हौसला दिला नाही. आता तेच काट्या घेऊन आहेत. नाही वाटलं होतं हा रस्ता असा निघाला. मला वाटलं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा रस्ता पण हा आता नवीन पायऱ्या बनवल्या त्याच्यामुळे थोडा नमाल झाला. आम्हाला वाटलं असतं हे पायी रस्ता आहे चालायला काय वाटलं नाही. चांगलं असते पण इथं पायऱ्या झाल्या त्यामुळे थोडा धक्का झाला मला. ओके ओके मुलांच्या आगात पण अजून पण वर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आम्ही मावले आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर बघा म्हणले अशा प्रकारे आहे ना आता आपण गड आहे ना 50% पार केलेलं आहे. हां 50% झाला. अजून 50% बाकी आहे. तर आता बहुतेक आपण पार केलेला आहे पूर्ण गड. तर बघू शकता. तर बघा सगळी मंडळी आपली म्हणजे इकडे तिकडे बसलेले जरा आराम करते. कारण की स्टार्टिंगपासून आपण जेव्हा स्टार्ट केला ना झाडाला सुरुवात केली ना तेव्हापासून आपण चालतो. आणि थोडा फक्त 1-2 ते 3 सेकंद असं त्याचं थांबलेलो. आणि जर तिथून थांबून नंतर मग आपण चालू वर चालून बघा बरीच शिवभक्त चाललेले आहेत वरती महाराजांच्या दर्शनासाठी. तर बघू शकता. आपणच नव्हे तर म्हणजे कुठून कुठून माणसं येतात ते सांगू नाही शकत. कारण की कोण मानकोर येते कोण मुंबई ठिकाणी येते. बरेच ठिकाणातून माणसं येतात. बघा महाराजांनी असंच नाही स्वराज्य निर्माण केलेलं. त्या स्वराज्यासाठी आपण पण काहीतरी करतो. बघा आम्ही गड डोंगरचं राहणार चाकर शिवाचं होणार. आम्ही गड डोंगरचं राहणार चाकर शिवाचं होणार. शत्रूचे मग कालीज धडके आम्हीच लढणार. मावले आम्हीच लढणार सागर शिवाचं होणार. आम्ही गड डोंगरचं राहणार सागर शिवाचं होणार.
मग काय थोडं गाणी घेताच थोडा हौसला आला आणि नंतर मग परत एकदा गड चरायला सुरुवात केली. आणि ही खालची गावं दिसतात ही मिनी म्हणजे थोडंफार कॅप्चर केली कॅमेऱ्यातून, कारण की म्हणजे बघायला जरा भारीच वाटत होतं. बघा हा रस्ता कसा आहे कसं नाही, पूर्ण घाटातून गेलेला. तर चला मंडळी, आता आपल्याला इथून आपला भुरुज दिसणार आहे, तर चला जाऊ पुढे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे इथे हा झरा वाहतोय. हा 12ही महिने वाहतोय. आता तर पाऊस पण नाही तरी पण वाहतोय, बघितला. तर विचार करा. मग काय थोड्याच अंतरावर गेलं तर आपल्याला टकमकटोकचं दर्शन झालं. इथूनच टकमकटोक एवढा भारी दिसत होता, तर पुढं गेल्यावर अजून किती भारी दिसणार आहे हे तुम्हाला दाखवायचं. तर चला मंडळी. अशा प्रकारे आपण आता म्हणजे भुरुजाजवळ आलेलो आहोत. आणि ते बघा समोरला तुम्हाला भुरुज दिसत आहे. थोडेच अंतरावर आपण भुरुजाजवळ जाणार आणि आपला प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारावर जाणार आणि नंतर मग बघू कसं आहे कसं नाही. पूर्ण एल टाईपमध्ये म्हणजे महादरवाजा जो आहे ना तो एल टाईपमध्ये आहे, जेणेकरून इंग्रज जरी गेले ना तर दरवाजाजवळ तरी त्यांना तो तोडता आलं पाहिजे नाही, असं ते रचना केलेली आहे, म्हणजे स्ट्रक्चर केलेलं आहे. तर बघू शकता. चला आता जाऊ आपण तिकडं. जमलं सार देव इथं, जमलं सार देव. तुळजापूरची भवानी आई गोंधळाला यावं. तुळजापूरची भवानी आई हसून आली. जमलं सार देव इथं, जमलं सार देव. आनंदानं आज माझ्या गोंधळाला आली. जमलं सार देव इथं, जमलं सार देव. जेजुरीच्या खंडराया गोंधळाला यावं. तर मंडळी, आता अशा प्रकारे आपण म्हणजेच राण्यांचा मेल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 7 बायका होत्या त्या 7 बायकांचं इथे मेल आहे, म्हणजेच त्यांचं राहण्याचं बेडरूम. तर बघा अशा प्रकारे हे 7 बेडरूम आहेत, तर बघू शकता. आणि आता आपण चाललो बाथरूम बघायला, म्हणजेच संडास बाथरूम पहिलेच्या काळामध्ये कसे होते कसे नाही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पहिल्याच्या काळामध्ये जे गडावरती संडास बाथरूम होते ते अशा प्रकारे होते, तुम्हाला दिसत आहे. तरी पण तुम्ही बघा आणि नंतर मग एक्सप्लोर करा की यांची रचना कशी होती आणि कशी नाही. आताचं कोंबड संडास कसे आलेत समजलं. ह्याच स्टाईलमध्ये म्हणजे ह्याच स्ट्रक्चरमध्ये आत्ताचे बाथरूम केलेले आहेत, कारण की पहिलेचे जे केलेलं आहे ते इंग्रजांनी बघितलं आणि नंतर मग हे इंग्रजांनी ते आपल्यासारखेच काढून टाकले. आणि हा बघा, हा काय माहिती आहे का तुम्हाला. तर मंडळी, हा आहे धान्याचा कोठारा. हा धान्याचा कोठारा बघा किती भारी आहे, म्हणजे असं आतमध्ये खूप खोल आहे. तुम्हाला वरतून असं वाटत असेल, पण हे आत्ता जाल्या वगैरे लावल्या. पहिले हा पूर्ण पॅक होता आणि आता बघा कसला दिसतं. आणि हे इकडं बघितलं तुम्ही तरी हे सगळे आहे ना, म्हणजे 365 गड होते ना, त्या गडांचा पूर्ण कागदपत्राचा व्यवहार म्हणजे बोलतात ना आपले तहसीलदार तलाठी बिलाटी सगळं ते तिकडनं सगळं बोलते ना, तसा इकडे हा तहसीलदारपणे होता. आता आपण चालू जेवण्यासाठी. तर चला मंडळी, जावाला जावाला जावाला. बोय 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 बोय. 10 लाख भाकरी, 10 लाख भाकरी. बच्चा भी तो नको. राहू दे भुकेल मग. 5 जण गेले. बघा जेवायला बसली, अशी कट्टच काढलं. मग काय गावताना बुंत हे बघा इथं तांबरशेत गरगा गँग, गरगा स्पेशल. हे बघा यांचा बरं टेन्शन नाही.
तर मंडळी हा आहे बाजारपेठ. जो काय बाजारपेठ व्हायचा तो इथूनच व्हायचा. आता तुम्ही बोलत असाल की या बाजारपेठची उंची आपल्या छातीवर आहे का? तर पहिल्याच्या काळामध्ये बाजारपेठामध्ये घोड्यावर यायचं बाजारात आणि बाजार विक्री वगैरे काय काय असेल ते करायचे. तेव्हाच्या काळामध्ये हे बाजारपेठ होते. तसेच आता अजून सरे आहेत. ह्यांचं पण आता स्ट्रक्चर आहे ना ते नव्याने करायचं आहे, दुरुस्ती करायचं काम चालू आहे. तर पण आपण साधारणपणे किती वर्ष जातील ते सांगू नाही शकत, पण बघू शकता आत्ताचा. आणि हा बघा होलीचा मैदान आणि त्या होलीच्या मैदानाजवळ असलेले आपल्या महाराजांचे स्मारक. तर ही स्मारक बघून खूप भारी वाटलं. आणि बघा आता छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर काय बघा सलोनींनी आहे ना फर्स्ट टाईम आली महाराजांच्या गड किल्ल्यावर म्हणजेच रायगडावर. तर रायगडावरची तिने काहीतरी आठवण म्हणून न्यावं म्हणून घेतली. या गडावरची थोडीफार माती आहे ना ती घेऊन जात आहे. म्हणजे महाराजांचे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या समोरचेच माती घेतलेली आहे. वा आता काय तुळशीला तुळशी हो आणि छोटासा तांबा. ओ माय गॉड. चला भारी मस्त. ते बघा महाराज आपले. तर काय बघूया आता ह्यांना विचारूया. कोणाला विचारू? अजय हा बाबा काय तुला कसं वाटतंय? खूप मजा आली. आपण गोल पूर्ण राऊंड मारला आज गडाला. हो का? खूप मजा. असं म्हणजे गड आहे ते एका दिवसात होत नाही पूर्ण, तरी पण तुम्ही म्हणजे एका दिवसात पूर्ण केला म्हणजे त्याचा रिझन आहे आपण सकाळी मॉर्निंगला सुरुवात केली करायला, त्याच्यामुळे आपल्याला पॉसिबल झाला गड पूर्ण करायला. ओके. अजून कोण? अमरदा काय बोलतो तू? आज प्रथमच शिवस्पर्श ढोलदशा पथकाचे 100 मेंबर घेऊन आम्ही रायगडची मोहीमला आलेलो आणि तिथे खूप सर्वांनी आनंद मोहीम साजरी केली. आणि ते आनंद मिळतोच कारण की राजांनी जे काय आपल्यासाठी केलं आहे ते सगळे तेवढ्याच सगळ्या ठिकाणी जे काय आहे ते आपल्याला दिसून येते. ते तसेच पथकातले आमचे मेंबर्स हे बघा. तर गाईस तर एवढंच आहे बाकी की म्हणजे इथे जो येते ना रायगडवर आलत ना की नंतर मग एकच वाटतं की राजांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणजे आपल्याला म्हणजे प्राऊड फील होते कारण की जर राजे नसते ना तर आपण इथं नसतो आणि आपण आता म्हणजे गुलामगिरी करायला लागलो असतो म्हणजे मुसलमानांच्या ह्याच्यात. म्हणजे त्यांनी आता हा राज केला असताना आपण असंच त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या हाताशी गुलामगिरी केली असती. त्यांनी आपल्याला एक प्रोत्साहन दिलं, आपल्यासाठी काहीतरी त्यांनी केलं आणि आपण पण त्यांच्यासाठी काय करावं म्हणून आपण आता पूर्ण जे म्हणजे जे गड आहेत ना ते गड जरा एक्सप्लोर करणार. तर चला मंडळी कसं वाटलं नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवस्पर्श ओम. तर काय बघूया महाराजांचे इथं स्मारक आहे आणि स्मारकाजवळ आहे ना एक मयुरी उतरायची इच्छा नाही. बांधू मग टेंट बांधू तुला मग टेंट बांधू काय राशील कसं वाटतं? मला पालखी करून कसं वाटतंय? एकदम बेस्ट मस्त जन्नत आहे जन्नत रायगड. हो हो बाबा बारके पोरासारखा धावू नको पहिला सांगते. मेडिकलला आमचे डॉक्टर काय तुला कसं वाटतंय? मस्त. तू फर्स्ट टाइम आलीस? हा पहिले आलेलीस? सलोनी आताच आली मग तिने इथून गडावरची माती नेली. मग तुला काय वाटतंय? तुम्ही काय नेवासारखं वाटला ना तुला? घेतलं काय? एकाच घरात जाणार आहे ना. हो बाय आवलो मी अक्षय. रोहित तुला कसं वाटतं? मस्त बाबा एकदम. का फुल मजा केलीस आणि गड मस्त एक्सप्लोर केलास आणि फुल एन्जॉयमेंट वगैरे सगळे केले. तर बघूया असं. क्षितिज तुला कसं वाटतं? म्हणजे आज तू रायगडवर आलास, पूर्ण दिवस रायगडवर होतास. आता सकाळी जो आलास तो आता संध्याकाळ होईल आणि आता तू खाली उतरणार आहे. तू सकाळपासून एवढ्यापर्यंत म्हणजे काय केलंस रायगडवरती? भावांनो आपण बोलतो ना स्वर्ग हे वरती आहे ते तुमचं चुकीचं आहे. खरा स्वर्ग आपल्या रायगडवर आहे. इकडे या कचरा करू नका बस एवढेच तुम्हाला मी सांगतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय बाबा. चला चला चला
खूप मस्त वाटलं सगळ्यांशी भेटून आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी खूप आनंद घेतलेला आहे. आणि आता जाऊ आपण आपली ती जी तांबरजीची गारगाव फॅमिली आहे ना, त्या गारगाव फॅमिलीला पण विचारणार आहोत, कारण की त्यांना पण जरा विचारूया आणि त्यांची पण जरा मुलाखत घेऊ, कारण की त्यांनाही कसं वाटतं कसं नाही फक्त विचारू. तर चला, हे बघा गारगाव फॅमिली बसलेली आहे इथं. कोणाला विचारू मला तुला काय वाटतं, कसं वाटतंय? तू पूर्ण दिवस म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आता तू रायगड होतास, रायगडवर आलास आणि तू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय केलंस रायगडवरती? भरपूर अशी ठिकाणं बघितली. वाघ दरवाजा बघितला, आपला समाधी स्थळ बघितला, राज दरबार बघितला, होळीचा माल बघितला, जगदीश्वरचं मंदिर बघितला, परत भवानी मंदिर, हनुमानचं मंदिर, टकमक टोक, भरपूर असे ठिकाणं बघितली. म्हणजे तुला कसं वाटलं म्हणजे एवढं फिरलास तू? कारण की एका दिवसामध्ये एवढं काय पॉसिबल होत नाही, तरी पण तुला एका दिवसामध्ये एवढं काय तुम्ही ठिकाणं केलीस. तुला कसं वाटतं याच्याबद्दल? छान वाटतं, मस्त वाटते. थोडं थांबायला पण झालंय, पण काय नाही, एवढं बोरांच्यात सगळं जमून गेला. ओके ओके. आपले दादा असं होते, सगळ्यांनी सांगितलं, जमून गेला. ओके. म्हणजे तुला पण यातला म्हणजे काहीच अनुभव नव्हता? थोडा पण होता, पण एवढा आज भरपूर बघितला. म्हणजे आम्ही शिवजत घेऊन येतो गावातून, असं तेव्हा एवढं बघायला मिळत, आज भरपूर बघितला. ओके ओके. चल बरं आहे, चल धन्यवाद भावा तुम्ही सांगितल्याबद्दल. जय शिवराय. तरी काय जात आपण चाललेलो आहे वाघबिल बघायला. गडावरून खाली उतरलो, मी चैतन्य मानव असते आणि 20 मिनिटांनी गड खाली आलो आणि आता चालू वाघबिलकडे. तर बघू, तर काय बघू शकता, हा बघा वाघबिल. तर मित्रांनो, हा आहे वाघबिल. वाघबिल म्हणून प्रसिद्ध. तर का? इथून आहे ना पूर्णपणे सह्याद्री आणि कोकण पूर्ण दिसतो. म्हणजे जरी मुघल सत्ता आली तरी इथून पहिले दिसणार, नंतर मग इथून इशारा करणार टकमकटोकला आणि टकमकटोकवरून पूर्णपणे सावध राहणार पूर्ण आपले मराठा साम्राज्य. तर हाच आहे वाघबिलचा कारण. म्हणून आता आम्ही इथंच आलो वाघबिलजवळ आणि वाघबिलजवळ येऊन आम्ही म्हणजे आम्हाला जरा निवांत बसलो आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवला. तर कसा वाटला वाघबिल? आणि हा बघा इथूनच दिसते आपला टकमकटोक. टकमकटोकवरून इथून इशारा देतात, म्हणजे टकमकटोकला इशारा झाला की नंतर मग तिकडं सगळेजण सावध राहतात. तर चला मंडळी, भेटू नंतर. चला मंडळी, अशा प्रकारे आपण गड वगैरे खाली आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवलं वाघ गुफा आहे ना, ते पण मी तुम्हाला दाखवलं. ते पण म्हणजे बघितलं ना तुम्ही कसं आहे, कारण की जेव्हा आपण मी तुम्हाला नंतर ते सांगतोच. तर चला आता जाऊ आपण थेट जाऊ. पहिले आपण बसजवळ आणि बसजवळ गेल्यावर मी तुम्हाला आपलं जेवण घेण्याचं आहे, जेवू वगैरे, नंतर निघू, नंतर मग आपण ब्लॉग आणि एंड करू. तर चला जाऊ. दादा काय घेतो? अरे कटाना. तू काय घेतो? हे कटाना. चार दिवस जेवलीच नाही अजून गेला. अरे क्षितिज कधी आला? आम्ही तर 20 मिनिटात आलो. 20 मिनिटात. हे देख 20 मिनिटावाले. हा प्रत्येक पोरीवर नजर हांड्याची मोहीम होते, परंतु दिस इज राईट. रावणापेक्षा वाईट आहे. आता कुठं ना कसला विषय सांगताय काय? हे बरोबर नाही, याला कुठं न्यावायचं लायकीचं नाही. तर चला मंडळी, कसा वाटला आपला हा ब्लॉग रायगड स्पेशल? तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन गडावर.